ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। प्रभाग क्रमांक 29 अंतर्गत पवननगरसह परिसरामध्ये अनियमित पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरती सोमवारी सिडको प्रभाग समितीच्या बैठकीमध्ये नागरिकांनी जोरदार संताप व्यक्त केला। भाजप नगरसेवक भूषण राणे यांच्या नेतृत्वाखाली महिला आणि नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घातला आणि नियमित पाणी पुरवठ्याची मागणी केली। अनेक दिवसांपासून पाणी मिळत नाहीये, त्यामुळे घरगुती कामकाज विस्कळीत झाले अशी व्यथा नागरिकांनी मांडली। नागरिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ बैठकीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। अखेर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलंय। तर आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर आंदोलन तीव्र छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे। आम्ही प्रभाग 29 मधील सर्व नागरिक, मी स्वतः नगरसेवक भूषण राणे या लोकांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलो आहे। आज खरं तर 4 वर्षानंतर पहिल्यांदा प्रभागची मीटिंग होते आहे आणि आम्ही सातत्याने अधिकाऱ्यांना याबाबत सूचना करत होतो, माहिती सांगत होतो की आमच्या पवननगरच्या लोकमान्य नगर तुळजाभवानी चौकात पाणी येत नाही, आम्हाला तिथं पाणी पाहिजे। परंतु गेल्या 2 महिन्यापासून अत्यंत बिकट परिस्थिती आमची ह्या नागरिकांची झालेली आहे। प्यायचं पाणी सुद्धा मिळत नाही, बादलीत पाणी पडेल इतकं सुद्धा पाणी आम्हाला मिळत नाही। आम्ही वारंवार सांगून देखील पाण्यात कुठल्या प्रकारची सुधारणा होत नाहीये। काल अक्षरशः टँकर मागितला, टँकर सुद्धा उपलब्ध करून देण्याचं धाडस ह्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला दाखवलं नाही। शुक्रवारी पाणी नव्हतं, शनिवारी ड्रायडे असतो, रविवारी कमी दाबाने येतं म्हणून पाणी आलं नाही, सोमवारी सांगितलं वॉल खराब झाला। असे नानाविध कारण हे अधिकारी फक्त पळवाटीचे कारण सांगतात आणि आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवतात। आमच्या ह्या नागरिकांच्या भागापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर पाण्याची टाकी असताना सुद्धा आम्हाला पाणी मिळत नाही, हे आमचं दुर्भाग्य आहे। आम्ही दुर्भाग्य म्हणतो आणि नगरसेवक म्हणून आम्ही यांना पाणी देऊ शकत नाही, हे सुद्धा आम्हाला याची खंत वाटते। म्हणून आज पहिल्या प्रभाग सभेत आम्ही या सर्व लोकमान्य नगर तुळजाभवानी चौकातील नागरिकांचा मोर्चा आणून आज अधिकाऱ्यांना जागा केलंय। 2 दिवसात यांनी जर आमचा पाणी प्रश्न सोडवला नाही तर त्यांना त्यांच्या विभागात खुर्चीवर बसू देणार नाही अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो। आणि याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन, आज फक्त ही झाकी होती, पण 2 दिवसात जर यांनी प्रश्न सोडवला नाही तर यांचं खुर्चीवर बसणं मुश्किल करू असं या सर्व नागरिकांच्या वतीने मी सांगतो। धन्यवाद। किरण आहेर, C24 नाशिक।